Yes, good afternoon. I hope स्क्रीन दिसते सर्वांना. फर्स्ट चॅप्टर आपण कंप्लीट केला. त्यानंतर सेकंड चॅप्टर इज इंटरनल कंट्रोल्स अँड चेक. इंटरनल कंट्रोल म्हणजे काय? सो बेसिकली आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं इंटरनल ऑडिट, स्टॅच्युटरी ऑडिट असे दोन मेन प्रकार आहेत ऑडिटचे. त्यात ऑडिट मध्ये पण अजून सब टाइप्स आहेत की कशा टाइपचं ऑडिट केलं पाहिजे. कन्करंट ऑडिट, राईट, जे इथं आपण बघितलं होतं. हे बघा, कन्करंट, इंटरिम, टेस्ट आणि फायनल. तर त्यात इंटरनल आणि फायनल हे जे आहे किंवा स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतो आपण त्याला. सो हे दोन मेन ऑडिट म्हणलं की हे दोन ऑडिट येतात. बट कन्करंट आणि टेस्ट हे त्याचाच पार्ट आहे. सो कन्करंट ऑडिट जे आहे की जे वर्षभर चालू राहतं त्याचाच पार्ट आहे इंटरनल कंट्रोल आणि चेक. म्हणजे ऑडिटिंग मधलाच एक सब पार्ट इज इंटरनल कंट्रोल्स अँड चेक. आता व्हॉट इज इंटरनल कंट्रोल? इंटरनल कंट्रोल का ठेवला पाहिजे? इंटरनल कंट्रोल अँड चेक का असला पाहिजे? सो सेल्फ एक्सप्लेनेटरी पॉइंट आहे, बट तरी पण एक्सप्लेन करायचं झालं तर बेसिकली तुम्ही ज्यावेळेस एक ट्रान्झॅक्शन करता ती चुकण्याची शक्यता असू शकते किंवा ते ट्रान्झॅक्शन लेट्स एखाद वेळेस फॉल्स ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होऊ शकतं किंवा चुकून तुमच्याकडनं दुसऱ्या अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालं किंवा एक एक्स्ट्रा एंट्री जर का झाली तर इन दॅट केस अकाउंट्स मध्ये पुढे जाऊन आपल्याला फायनलमध्ये फायनलायझेशन करताना प्रॉब्लेम न यावं म्हणून जसं जसं अकाउंटिंग केलं जाईल, जसं जसं आपण आपली रेग्युलर फायनान्शियल प्रोसेस फॉलो करत जाऊ तसं तसं चेक राहायला पाहिजे, एक कंट्रोल राहायला पाहिजे. सो इंटरनल ऑडिट जे आहे ते हे कंट्रोल ठेवायचं काम करते किंवा इंटरनल कंट्रोल्स आणि चेक आपण आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये लावू शकतो. सो इंटरनल डेफिनेशन WW बिगचं डेफिनेशन काय की इंटरनल कंट्रोल इज द बेस्ट regarded as indicating the whole system of controls, finance and otherwise established by the management in conduct of business. म्हणजे बेसिकली तुम्ही बिझनेस चालवताना, कुठलाही व्यवसाय चालवताना, कुठलीही संस्था चालवताना तुमचे फायनान्शियल्स नीट चालले आहेत की नाही हे नीट तपासण्यासाठी तुम्ही जी एक यंत्रणा वापरता दॅट इज इंटरनल कंट्रोल. त्यासाठी कुठल्या बाहेरील एंटिटीची मदत नाही घ्यावी लागत. आपल्या स्वतःचे असणारे एम्प्लॉईज, आपले स्वतःचे इंटरनल जी कुठली म्हणजे आपले जे स्वतःचे सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम मध्येच चेक लावणं, त्या सिस्टीम मध्येच कंट्रोल लावणं दॅट इज नोन एज इंटरनल कंट्रोल. का करावं इंटरनल कंट्रोल? तर सिंपल आहे, तुम्ही जर का एक एक काम डबल न करायचं असेल, एकच काम एकच काम डबल न करणे किंवा जी ऍसेट आहे आपल्याकडं ती ऍसेट वेस्टफुल न जाणे किंवा जे रिसोर्स आहे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल जर का एक अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये 4 डेस्क आहेत आपले, तर ते 4 डेस्क जर का एक ट्रान्झॅक्शन 4ही जणांच्या डोळ्या काढून गेलं तर आपली जी रिसोर्स आहे ती किती एफिशियंटली वापरली जाईल ह्याचा विचार करा. जसं की फॉर एक्झाम्पल लेट्स से पहिला डेस्क बेसिक प्रायमरी एंट्री करतो सॉफ्टवेअर मध्ये, ERP मध्ये कुठेही किंवा कॅशबुक मध्ये किंवा सबसिडियरी बुक्स मध्ये. आता ती एंट्री ज्यावेळेस पुढे लेजर पोस्टिंग होती त्याच्या पुढे ज्यावेळेस ट्रायल बॅलन्स मध्ये येते, त्याच्यानंतर ज्यावेळेस फायनलायझेशनला जाते, हे जर का प्रत्येक ठिकाणी आपण डिवाइड करून दिलं हे काम, त्या केसमध्ये आपली प्रत्येक रिसोर्स म्हणजे आपला प्रत्येक एम्प्लॉई किंवा आपले जे काही रिसोर्सेस असतात ते युजफुल होतील, तिथं डबल चेक होईल, राईट. सो फर्स्ट व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ इंटरनल कंट्रोल इज टू सेफगार्ड इट्स रिसोर्सेस अगेन्स्ट वेस्ट अँड इफिशियन्सी. आपले जे रिसोर्सेस आहेत ते वेस्ट नाही गेले पाहिजे आणि इनएफिशियंट नाही राहिले पाहिजे, एफिशियन्सीने काम केलं पाहिजे. नेक्स्ट, टू प्रमोट अॅक्युरेसी अँड रिलायबल अकाउंटिंग अँड ऑपरेटिंग डेटा. आता अॅक्युरेसी आपली
कधी वाढेल? ज्यावेळेस मी एक गोष्ट चेक करतो त्यात परत फॉरवर्ड चेक साठी ते पुढे देतो, त्यावेळेस तिथं जर का काही चुकी असेल तर फायनल व्हायच्या आधी आपलं अॅक्युरेसी ही वाढत जाईल ना रिगार्डिंग एनी ट्रान्झॅक्शन. सो अॅक्युरेसी ठेवण्यासाठी इंटरनल कंट्रोल इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट अँड डिटेक्ट एनी फ्रॉड ऑर एरर्स. सेम थिंग, जर का एखादं लेट्स से एक फ्रॉडुलंट एंट्री जर का फर्स्ट लेवलला रेकॉर्ड झाली, पुढे जाऊन जर का त्याचं एव्हिडन्स नाही सापडलं तर सेकंड स्टेज थर्ड स्टेजला ती फ्रॉडुलंट एंट्री आपल्याला बाजूला काढता येईल. ओके, किंवा आपल्याला तो फ्रॉड कम्प्लीट होण्यापासून तो प्रिव्हेंट करता येईल. दॅट्स वाय इंटरनल चेक्स आर इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड टाइमली इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट. आज जर का मॅनेजमेंटने वीकली रिपोर्ट्स मागितले, मंथली रिपोर्ट्स मागितले आणि आपण जर का हीच सिस्टीम ठेवली की वर्षाच्या एंडिंगला बघू ऑडिट, त्यावेळेस करायचे त्यावेळेस सगळे ट्रान्झॅक्शन बघू, आता काय नाही, आता जसं आहे तसं काम करत राहील. सो इन दॅट केस इन्फॉर्मेशनच राहणार नाही आपल्याकडे काही. सो योग्य वेळी योग्य इन्फॉर्मेशन जर का मॅनेजमेंट पुढे मांडायची असेल तर इंटरनल कंट्रोल्स ठेवणं इज अ बेनिफिशियल थिंग टू एनकरेज मेजर्स अँड कंप्लायन्स विथ कंपनीज पॉलिसीज. कंपनीच्या ज्या काही पॉलिसीज असतात किंवा कंप्लायन्स जे कुठल्याही कंपनीला, कुठल्याही इन्स्टिट्यूशनला, कुठल्याही संस्थेला भरपूर कंप्लायन्सेस असतात. राज्य सरकारचे कंप्लायन्स आहेत, जर का ती एखादी पॅक असेल तर नाबार्डचे कंप्लायन्स आहेत, एखादी सहकारी संस्था आहे तर शासनाचे किंवा रजिस्ट्रारचे कंप्लायन्स आहेत, MCS ऍक्टच्या अंडर कंप्लायन्स आहेत, इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर कंप्लायन्सेस आहेत. आता हे सर्व काही कंप्लायन्सेस जर का आपण ऑन रेग्युलर बेसिस आपण जर काही मॉनिटर करत गेलो, रेग्युलर बेसिसवर आपल्या डोळ्याखाली जर काही कंप्लायन्स असतील तर ऑब्विसली आपले इंटरनल चेक किंवा इंटरनल कंट्रोलनी हे सगळं आपल्याला योग्य वेळात सगळं करता येईल. आणि लास्ट वन, टू जज द एफिशियन्सी अँड अॅक्युरेसी ऑफ ऑपरेशन्स इन ऑल डिव्हिजन ऑफ बिझनेस. आपल्या प्रत्येक बिझनेस ऑपरेशन मध्ये किती एफिशियन्सी आहे आणि किती अॅक्युरेसी आहे हे इंटरनल चेकनी समजून येईल. तुमचे जर का इंटरनल चेक्स स्ट्रॉंग असतील तर ऑब्विसली तुमचं आउटपुट कधी पण चांगलंच येणार. सो दॅट्स वाय internal, so these were the objectives of internal control. Principles काय? आता let's come down to internal audit. इंटरनल ऑडिट म्हणजे जे फायनलायझेशन आपण करतो, जे ट्रान्झॅक्शन आपण बनवतो त्याचं एक इंटरनल चेकिंग करणे, जेणेकरून आपलं जे फायनल ट्रान्झॅक्शन आहे त्यात एरर्स नसले पाहिजेत, त्यात फ्रॉड्स नसले पाहिजेत आणि त्यात इरेग्युलॅरिटी नसली पाहिजे. सो फॉर दॅट रिझन इंटरनल ऑडिट हे मॅनेजमेंट किंवा ऑर्गनायझेशनच्या बेनिफिटसाठी इज इम्पॉर्टंट. व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ इंटरनल ऑडिट? ऑल रेमिटन्स रिसिव्ड शुड बी इमिडिएटली एक्नॉलेज्ड. कुठल्याही प्रकारची रिसीट झाली तर ती लगेचच्या लगेच बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये एक्नॉलेज झाली पाहिजे. असं न होता की रिसीट झालीये आणि बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ती लेटचे आज एखादी रिसीट झाली, आज एखादं रेमिटन्स आलं आणि ते रेकॉर्ड बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये एक आठवड्यानंतर झालं किंवा एक सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ टाइम नंतर झालं, जिथं ते मिसप्लेस व्हायची पण भीती होती किंवा धोका होता. सो इन दॅट केस दिस शुड नॉट हॅपन. म्हणून इंटरनल ऑडिट करणं किंवा इंटरनल कंट्रोल्स ठेवणं इज इम्पॉर्टंट. ऑफिशियल रिसीट्स फ्रॉम द प्रिंटेड रिसीट बुक शुड बी इश्यूड. ज्यावेळेस आपण आपण ज्यावेळेस रिसीट एखादी अमाऊंट रिसीव्ह करतो त्यावेळेस रिसीट्स देणं, डॉक्युमेंटेशन करणं, ते आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं, व्हेरिफिकेशन करणे. फॉर दॅट रिझन इंटरनल ऑडिट इज इम्पॉर्टंट. व्हेरिफिकेशन झालं पाहिजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं, विथड्रॉल्स, कॅश बॅलन्सेस, एव्हरीथिंगचं. एव्हरी टाइम द रेकॉर्डिंग्स शुड बी अपडेटेड. आणि ते अपडेट कसे होतील तर ते वाउचर्स आणि रिसीट्स वरनं व्हेरीफाय होतील. All payment should have been properly authorized and vouchers should bear the signature of the payee.
एखादं पेमेंट बाहेर जाते ऑर्गनायझेशन मधनं तर ते ऑथोराइज्ड पाहिजे. जो कोणी कन्सर्न अथॉरिटी आहे त्याच्या सिग्नेचर शिवाय बाहेर पेमेंट जाता कामा नये. युजली ऑर्गनायझेशन मध्ये, संस्थेमध्ये कधीही 2 संचालकाच्या सहीने चेक पास होतो किंवा नॉर्मल ट्रान्झॅक्शन मध्ये पण तुम्ही बघितलं असेल. तर हे का, तर प्रॉपर ऑथोरायझेशन असलं पाहिजे. पेमेंट जाते तर एक चॅनल थ्रू पेमेंट नाही गेलं पाहिजे फक्त. आणि जेव्हा केव्हा पेमेंट जाते त्यावेळेस त्याचे वाउचर जे आहे त्यावर सिग्नेचर पाहिजे, जो कोणी पे करतोय त्याची डिटेल्स पाहिजे, जो कोणी पे करतोय, राईट. सो दॅट अनलॉफुली आपल्या इन्स्टिट्यूशन मधनं बाहेर पेमेंट जाता कामा नये. The bylaws of each society should contain provisions regarding maximum amount of cash that can be retained. आता एखाद्या संस्थेकडे कॅश किती राहिली पाहिजे, हार्ड कॅश मॅक्सिमम किती राहिली पाहिजे आणि कुणाकडे ती राहिली पाहिजे हे सोसायटीच्या बायलॉजनी स्पेसिफाय केलं पाहिजे. जसं आपण आतापर्यंत बघत आलोय, राईट, फ्रॉम अकाउंट्स ऑल्सो, ऑडिटिंग मध्ये पण कॅश मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट. दॅट्स वाय प्रत्येक एंट्री मध्ये किंवा कारण की बेसिकली ऑर्गनायझेशन रन्स ऑन फंड्स. आता ते फंड्स जर का आपल्याकडे लिक्विड फंड्स असतील तर ते लिक्विड फंड्सचं मॅनेजमेंट, लिक्विड फंड्स संदर्भात जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते अप टू डेट राहिले पाहिजे इवन इन द बायलॉज. बायलॉज म्हणजे तुमच्या संस्थेचं मेमोरेंडम, तुमच्या संस्थेचा सर्वस्व, जे डॉक्युमेंट ज्याच्यात तुमची संस्था स्थापन झाली, ते बायलॉज सगळे जे आहेत जे तुमची संस्था गव्हर्न करते, त्या बायलॉज मध्ये कॅश संदर्भात तरतुदी असल्या पाहिजे की कुणाकडे किती, केवढी कॅश, मॅक्सिमम कॅश किती हातात राहिली पाहिजे एखाद्या ठराविक व्यक्तीच्या हातात. पे बुक्स जे आहेत ते अप टू डेट आहेत की नाही. सबसिडियरी बुक्स जे आपण बघितले, परचेस सेल्स, परत अजून जे बाकीचे सबसिडियरी बुक्स होते, कॅश बुक, परचेस रिटर्न बुक. सो हे जे सबसिडियरी बुक्स आहेत ते एव्हरीडे बेसिसवर अप टू डेट हवेत. दॅट्स वाय इंटरनल चेक इज इम्पॉर्टंट. इंटरनल चेकनी हे सगळं अप टू डेट, इंटरनल ऑडिटनी हे सगळं काही अप टू डेट करावं लागतं. मंथली स्टेटमेंट, सी मंथली प्रॉफिटेबिलिटी पण काढतो. आय डोंट नो किती जणांना माहिती आहे, बट चार्टर्ड अकाउंटंट्सला जर का तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटशी बोलले किंवा तुम्ही पण भरपूर जण अकाउंट्स त्याच्यात काम करतो, आजकाल मंथली प्रॉफिटेबिलिटी काढतात. म्हणजे इट इज अ न्यू थिंग दॅट यू डोंट जस्ट डू इट क्वार्टरली किंवा 6 मंथली किंवा इयरली. एव्हरी मंथ प्रॉफिटेबिलिटी काढली जाते. MPR म्हणतात त्याला, आय गेस, इफ आय एम नॉट रॉंग, MPR और समथिंग लाईक दॅट. MPS, मंथली प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट, ज्यात तुम्हाला एव्हरी मंथचं तुमचं प्रॉफिटेबिलिटी किती आहे हे तुम्हाला अनालिसिस पर्पज साठी, प्रत्येक संस्थेला अनालिसिस पर्पज साठी युजफुल होतं. आणि हे तुम्ही तुमच्या नॉर्मल डेली बिझनेस मध्ये पण यूज करू शकता. The duties and responsibilities of paid employees and matters to be attended by the committee member should be clearly defined. कुठल्या एम्प्लॉयची, कुठल्या मेंबरच्या काय काय ड्युटीज आहेत, काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे क्लिअरली फर्स्ट हँड डिफाईन असेल तर लेटर ऑन वर्किंग मध्ये, ऑपरेशन्स मध्ये इश्यूज येत नाही. सो दॅट इन फ्युचर ज्यावेळेस आपण ऑडिट करतो त्यावेळेस आपल्याला एव्हरी मेंबर हॅज देअर ओन रिस्पॉन्सिबिलिटीज, आणि जिथं कुठं आपल्याला डिफेक्ट दिसेल, जिथं कुठं आपल्याला एरर दिसेल, आपण ठराविक रिस्पॉन्सिबल व्यक्तीला त्या ठिकाणी आपण जाब विचारू शकतो. दॅट्स वाय इंटरनल चेक्सनी ऑडिट एम्प्लॉईज जे कोणी आहेत त्यांच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज क्लिअरली डिफाईन केले जातात. कॅश, स्टॉक, फिक्स्ड ॲसेट, फर्निचर अँड फिटिंग्स, all everything should be adequately insured. Adequately insured म्हणजे all these are assets of the company, ज्याच्यातनं कंपनी किंवा जी कुठली संस्था आहे
ती मॉनिटरी बेनिफिट्स काढते. आता लेट्स से इफ तुमची असणारी बिल्डिंगच जर का प्रॉपरली इन्शुअर्ड नाहीये, इफ यू डोंट हॅव अ प्रॉपर इन्शुरन्स और इफ यू आर नॉट sure about your building, whether it will give me a return up to 25 years, 50 years, 30 years, whatever the period it is. So that if it is not there, if that internal check is not there, उद्या कधी तुम्ही म्हणजे जसं की एखाद्या जुन्या बिल्डिंग मध्ये काम करताय, तर भरपूर ठिकाणी तुम्ही जस्ट एक एक्झाम्पल म्हणून आता माझ्या डोळ्यासमोर आहे, पुणे स्टेशनला जर का कधी तुम्ही आले तर पुणे स्टेशनला पोस्ट ऑफिसची जी बिल्डिंग आहे, रेल्वे मेल सर्व्हिसेस, ती जर का कधी बघायचा चान्स आला तर एस टी स्टँडच्या तिथं बॅक साईडलाच आहे ती बिल्डिंग. ती बिल्डिंग जरूर बघा. आता तिथले कर्मचारी काम करतात, त्यांना स्वतःला भीती की कधी भिंती पडू शकतात किंवा एव्हरीथिंग. इफ सच काइंड ऑफ थिंग जर का तुमच्या ठिकाणी तुमच्या ऑफिसमध्ये असेल तर एफिशियन्सी राहील का वर्कर्स? हे तर झालं एखाद्या टँजिबल मोठ्या ॲसेटसाठी. कॅश, स्टॉक, फिक्स्ड ॲसेट यांच्यासाठी पण इन्शुरन्स इज इम्पॉर्टंट. यांच्यासाठी पण ॲडिक्वेट इन्शुरन्स घेणं इज इम्पॉर्टंट. कॅश, स्टॉक, फिक्स्ड ॲसेट्स, तुमच्या ज्या काही बाकीचे फर्निचर फिटिंग्स आहेत, these are the things which earn you revenue. So they should be in proper condition, they should be properly insured. Okay, so these were the principles of internal audit. Next, कंट्रोल काय काय टाईपचे असतात. हे म्हणजे तुम्ही जे इंटरनल तुमच्या तुमची संस्था जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन चेक करण्यासाठी जे मेथड्स वापरणार आहे, जे चेक्स वापरणार आहे, ते कुठल्या टाईपचे असतात? ते चेक्स कुठल्या टाईपचे असतात? तर 3 टाईपचे मेजर चेक्स आहेत. फर्स्ट वन इज डिटेक्टिव्ह कंट्रोल. आता डिटेक्टिव्ह म्हणजे काय? डिटेक्टिव्हचं काम काय? जासूसी. डिटेक्टिव्हचं काम आहे जासूसी. जासूसी म्हणजे नजर ठेवणे. कुठल्याही प्रकारची एरर्स, इररेग्युलॅरिटीज जर का असतील तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये, तर त्यावर रेग्युलर नजर राहणे. दॅट इज डिटेक्टिव्ह कंट्रोल्स. नेक्स्ट वन इज करेक्टिव्ह कंट्रोल्स. करेक्टिव्ह कंट्रोल्स म्हणजे जर का काही चुका आढळून आल्या तर त्या करेक्ट करण्याची आपल्याकडे कंट्रोल सिस्टीम पाहिजे. म्हणजे इन केस ऑफ डिटेक्टिव्ह कंट्रोल, लेट्स से माझ्या जर्नल ट्रान्झॅक्शन्स किंवा माझे जे ट्रान्झॅक्शन्स इनिशियली रेकॉर्ड होतात, त्यानंतर ज्यावेळी सेकंड हँड मध्ये जातो, थर्ड हँड मध्ये जातो ते ट्रान्झॅक्शन, त्यावेळी डिटेक्टिव्ह कंट्रोल मध्ये ते फाइंड आउट होऊ शकतो. करेक्टिव्ह कंट्रोल्स मध्ये ते रेक्टिफाय होऊ शकतो. ओके. आणि लास्ट वन इज प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल. प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल ज्यावेळेस तुम्ही इश्यू करता किंवा प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल ज्यावेळेस तुम्ही वापरता, त्यावेळेस तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतानाच कॉशियसली ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता, सो दॅट एरर्सच होऊ नये. ओके. सो हे कंट्रोल्स असे डिझाईन केलेले असतात की ज्याच्याने तुमचे एरर्स सगळ्यात मिनिमाइज होतील. तुम्ही प्रिव्हेंट करसाल एखाद्या एरर करण्यापासून. म्हणजे जसं की एकदम सिम्पल प्रिव्हेंटिव्ह कंट्रोलचं एक्झाम्पल सांगतो. तुम्ही एक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायच्या आधी जोपर्यंत बिल येत नाही तोपर्यंत ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड नाही करायचं. बिल आलं की ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं. हा झाला प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल. कारण की जर का तुम्ही बिल यायच्या आधी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं तर लेट्स से जर का बिल आलं नाही तर ते ट्रान्झॅक्शन सपोर्ट करायला, व्हेरीफाय करायला डॉक्युमेंट कुठतंय, राईट? मग परत बॅकडेटेड डॉक्युमेंट काढा. So to avoid all these errors, to avoid all these irregularities, preventive controls are the best controls. Okay. And after that detective आणि corrective controls तर आहेच. So हे होते 3 type of internal check controls. Sorry, this was control. Now next one is internal checks. Internal check म्हणजे काय? See, what does the definition say? Such an arrangement of bookkeeping routine that errors and frauds are likely to be prevented or discovered by very operation of the bookkeeping itself. जसं आता आपण जस्ट लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं की प्रिव्हेंटिव्ह मेथड्स वापरल्याने इंटरनल चेक राहतो. तुम्ही जर का एखादा एरर, फ्रॉड फर्स्ट स्टेपलाच जर का रेकॉर्ड झाला, जर का रेकॉर्डिंगच्या वेळेसच जर का तुमचा तो फ्रॉड बाहेर आला और एरर जे आहे
ते जर का समोर आलं, ते जर का डिस्कवर झालं, तिथल्या तिथं तुम्ही ते चेक करू शकता. राईट, तिथल्या तिथं तुम्ही ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते रेक्टिफाय करू शकता. सो इंटरनल चेक्स आर सच अरेंजमेंट्स की जिथं बुक किपिंग मध्येच आपण, जिथं ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग, ट्रान्झॅक्शन पोस्टिंग मध्येच आपण ते ट्रान्झॅक्शन रेक्टिफाय करू शकतो, सो दॅट फर्दर मध्ये पुढे जाऊन फ्रॉड्स आणि एरर्सचे केसेस जास्त न येऊ. पुढे जाऊन एरर कुठे येऊ शकतो, लेट से जर का फायनलायझेशन मध्ये, फायनल अकाउंट्स मध्ये परत एरर आला, आपला कुठले बॅलन्सेस मॅच नाही होते, सो इन दॅट केस एरर कुठले होतील, जर का आपले इंटरनल चेक स्ट्रॉंग आहेत, आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग पासून पोस्टिंग पर्यंत जर का आपण करेक्ट केले, तर फायनली कुठले एरर्स येतील, टोटलिंग एरर्स, किंवा जर का तुम्ही एखादा अकाउंटच कन्सिडर नाही केलं, सो ते एरर्स, त्याच्यामुळे जर तुमचे फायनल अकाउंटचे जे काही बॅलन्सेस आहेत ते बॅलन्सेस टॅली नाही होणार. बट तुमचे ट्रान्झॅक्शन जर का अप टू डेट आहेत, तर इन दॅट केस तुमचे जे काही फायनल्स आहेत, फायनान्शियल्स आहेत, ते तुमचे सगळे काही चेक राहतील आणि अप टू डेट पण राहतील. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? एनीवन? अर्थ समजला इंटरनल चेक, इंटरनल कंट्रोलचा? ठीक आहे. नाउ व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ इंटरनल चेक? फर्स्ट, to minimize possibility of error, fraud and irregularity. एरर, फ्रॉड आणि इरेग्युलॅरिटी कशी कमी झाली पाहिजे, कशी मिनिमाइज झाली पाहिजेत, हे आपण इंटरनल चेक थ्रू करतो. टू प्रिव्हेंट मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड गुड्स. कॅश आणि जे काही गुड्स, गुड्सचा अर्थ इथं रेफर करायचे स्टॉक्स. तुमचे जे काही गुड्स आणि स्टॉक आहेत, जे स्टॉक मध्ये जे गुड असतात, ते तुमचे मिसअप्रोप्रिएट नाही झाले पाहिजे. Next, to allocate duties and responsibilities to every clerk in the organization so that he may be held responsible for their particular frauds and errors. जे आता आपण बघितलं की एव्हरी पर्सन, एव्हरी लेवलवर एक पर्सन रिस्पॉन्सिबल जर का ठेवला, तर ऑब्विसली त्या त्या कामाची जबाबदारी, त्या त्या लेट्स से इन केस ऑफ फ्रॉड ऑर एन एरर, नक्की कुणाच्या लेवलवर फ्रॉड झालाय आणि कुणाच्या लेवलवर एरर झालाय, हे इंटरनल चेक्सने आपल्याला इमिडिएटली फाइंड करता येतं. टू allocate accurate recording of all business transaction, to ensure an accurate recording. सो रेकॉर्डिंग आपलं ॲक्युरेट होईल हे इन्शुअर करण्यासाठी इंटरनल चेक्स इम्पॉर्टंट आहे. टू एनहान्स द एफिशियन्सी ऑफ क्लर्क इन ऑर्गनायझेशन. ऑब्विसली एखाद्या वर्करचं, एखाद्या क्लर्कचं एफिशियन्सी वाढवायचं काम इंटरनल चेक्स करतं. जर का तुम्हाला माहिती आहे की तुमचे केलेली कामं, केलेली ट्रान्झॅक्शन्स एका स्पेसिफिक लेवलवर चेक होणार आहे कंपल्सरी, तुमची एफिशियन्सी आपोआप वाढते. राईट. नेक्स्ट, to exercise moral influence over staff members to prepare final account with an ease and efficiency. Very important objective. इंटरनल चेक का करावा? तर ज्यावेळेस फायनल अकाउंट्स बनवतोय आपण, ज्यावेळेस आपल्या अकाउंटचं फायनलायझेशन होतं, ज्यावेळेस आपलं P&L आणि बॅलन्स शीट बनतंय, ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम जर का तुमचे हे एरर्स, हे फ्रॉड्स, हे जर का इरेग्युलॅरिटीज भरपूर असतील, तर इन दॅट केस तुम्हाला परत बॅकडेटेड जाऊन सगळं काही परत एकदा बघायला. पण तेच जर का आपण इंटरनल चेक जर का प्रॉपरली ठेवले, तर आपल्याला ऍट द एंड येऊन परत रिग्रेट नाही होत की जर का मी इंटरनल चेक ठेवले असतील. तर इंटरनल चेक जर का प्रॉपर असतील तर तुमची फायनल अकाउंट्स फार इझिली आणि एफिशियंटली बनवू शकतो. राईट, कारण की तुमच्याकडं यू हॅव ॲक्युरेट डेटा, you have people who give you accurate data. तो हे सगळं काही इंटरनल चेकनी होऊ शकतं. व्हॉट आर ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटरनल चेक? ऍडव्हान्टेजेस काय काय? डिव्हिजन ऑफ वर्क होतं. जसं मी सांगितलं ना, एक अकाउंट चार हातांच्या खालून जातं. सो इन दॅट केस
त्याचं व्हेरिफिकेशन, त्याचं सगळं ऑथेंटिसिटी बघण्याचं काम डिवाइड होतं, एकावरच नाही राहत. एफिशियन्सी अँड इकॉनॉमी, एफिशियन्सी वाढते. जर का मला एकच ठराविक ट्रान्झॅक्शन करायचंय तर मी ते ट्रान्झॅक्शन एफिशियंटली करू शकतो. मला माझ्यावर वर्कलोड जास्त नाही येत. अर्ली डिटेक्शन ऑफ फ्रॉड अँड एरर्स चेक्स ठेवले नाही ऑर्गनायझेशनने. फायनान्शियल अकाउंट बनवल्यानंतर ज्यावेळेस आपलं लेटसे अकाउंट टॅली होत नाहीत किंवा प्रॉब्लेम्स टॅली होत नाहीत किंवा आपल्याकडं इनएफिशियंट बॅलन्सेस राहतात, नॉट सो सफिशियंट बॅलन्सेस राहतात. सो इन दॅट केस तुम्हाला परत बॅकडेटेड जाऊन सगळं काही काम करायला लागतं, परत रेक्टिफाय करायला लागतं. रेक्टिफिकेशनची प्रोसेस वेगळी करतो. So to avoid that, to make the balance sheets, to make the financial statements as early as possible, internal checks असणं is important. प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवायची? एफिशियन्सी वाढली की प्रॉफिटेबिलिटी वाढते. दॅट्स वाय इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी. आणि लास्ट इज कन्व्हिनियन्स टू ऑडिटर. ऑडिटर कुठला ऑडिटर? तर इथं एक्सटर्नल ऑडिटर. एक्सटर्नल ऑडिटर म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिटर. स्टॅच्युटरी ऑडिटरला तुम्ही जर का ऑलरेडी चेक करून गोष्टी पाठवल्या तर त्याचा कन्व्हिनियन्स वाढतो. तो फास्ट काम करू शकतो, तो जास्त क्वेरीज काढत नाही. जर का त्याला किचकट गोष्टी, फार लहान सहान किचकट गोष्टी त्याला बघायला लागल्या तर इन दॅट केस ऑडिटर देन ही गेट्स फ्रस्ट्रेटेड. तुम्ही कधी ऑडिटची प्रोसेस बघितली असेल तर ज्यावेळेस एक्सटर्नल स्टॅच्युटरी ऑडिटर्स येतात, प्रत्येक बिल मागतात, प्रत्येक फाईल चेक करायची असते त्यांना, एव्हरी स्मॉल डिटेल त्यांना चेक करायची असते. त्यावेळी जर का आपले चेक्स प्रॉपर असतील, आपण त्यांना आपलं काम प्रॉपरली चेक करून दिलं, त्यांचंही काम हलकं होतं. जर का तसं नसेल तर ते ह्या वर्करला बोलव, त्या वर्करला बोलव, अकाउंट्स डिव्हिजनला सारखं सारखं बोलव, तो अकाउंट्सवाला काम सोडतोय, एखाद्या ओएस ला बोलव, तो त्याचं काम सोडून सगळं तिकडे त्याच्या ऑडिटरच्या मागे धावतोय. हे कमी होतं, त्याला कन्व्हिनियन्स वाढतं. डिसएडव्हान्टेजेस काय काय आहेत? डिक्रीज इन क्वालिटी ऑफ वर्क. तर सारखं चेकिंगच्या नादात क्वालिटी कमी होऊ शकते. ओके. कॉम्प्लेसन्सी अमॉंग हायर ऑफिशियल्स. हायर ऑफिशियल्सचं वेगळं काही धोरण असतात. तुम्ही तुमचे चेक्स लावत बसता, तिथं त्यांच्यात इश्यूज येऊ शकतात. कॉस्टली फॉर स्मॉल बिझनेस. प्रत्येक छोटा मोठा बिझनेस इंटरनल कंट्रोल्स लावू शकत नाही. इंटरनल कंट्रोल साठी मॅनपॉवर लागते, मॅनपॉवर साठी फंड्स लागतात. नो, इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरी स्मॉल ऑर्गनायझेशन टू इन्व्हेस्ट फंड्स इन सच अ सिस्टम which will give them nothing but their accounts will be up to date, जे ते स्वतःही करू शकतात. सो इंटरनल कंट्रोल कॅन बी कॉस्टलियर. क्रिएट्स कन्फ्युजन. कसं काय कन्फ्युजन क्रिएट करतो? फर्स्ट स्टेपचे प्रिन्सिपल वेगळे, सेकंड स्टेपचे प्रिन्सिपल वेगळे, तर तिथं कन्फ्युजन होतं. लास्ट वन इज चान्स ऑफ कोल्युजन. मी पण तेच काम करतोय, तुम्ही पण तेच काम करताय, जर का सेम काम होत असेल दोन ठिकाणी तर इन दॅट केस इनएफिशियन्सी येते. दॅट इज अ डिसएडव्हान्टेज. काम ॲज इन ऑडिटचं, चेकचं काम. नाउ व्हॉट डज इंटरनल ऑडिट मीन्स? मेन कन्सेप्ट. Internal auditing is an independent appraisal function established within an organization. Very important lines, नीट समजून घ्या. Established within an organization
to examine and evaluate its activities and as service to the organization. आता ज्यावेळेस आपण एक ऑर्गनायझेशन चालवतो त्यावेळेस इंटरनल कंट्रोल्स ठेवणं एखाद्या ऑर्गनायझेशनच्या आतल्याच मेंबर्सने आतल्याच एम्प्लॉईजने ते कंट्रोल राहणं इज इंटरनल ऑडिट. सिंपल. ऑब्जेक्टिव्स काय काय इंटरनल ऑडिटचे? टू रिव्ह्यू and evaluate the internal controls. Obviously एक इंटरनल ऑडिट करताना तुमचे कंट्रोल्स प्रॉपर आहेत का नाही हे चेक केले जातात. नाही तर तुमचे कंट्रोल्स ढिल्ले आहेत. पहिला माणूस म्हणतो मी बरोबर केले, दुसरा माणूस म्हणतो अच्छा तू म्हणतो ना मग केले, तिसरा म्हणतो अच्छा पहिला म्हणतोय ना तू पण म्हणतोय ना मग केले. सो जर काही इंटरनल कंट्रोल्सच वीक आहेत, एफिशियन्सीच नाहीये, तर इन दॅट केस इंटरनल ऑडिट तरी काय. इंटरनल ऑडिट त्याच्यासाठी स्थापन केलेलं आहे की ही एफिशियन्सी तर नीट व्हावी. टू डिटरमाइन द एक्सटेंट ऑफ कमिटमेंट ऑफ प्रोजेक्ट, पर्सनल पॉलिसीज अँड प्रोसिजर, टू प्रोटेक्ट द ॲसेट्स ऑफ ऑर्गनायझेशन. इंटरनल ऑडिट करायच्या मागचं मेन कारण आहे की तुमचे ऑर्गनायझेशन कमवणारे तुमच्या ॲसेट्स मध्ये. आता तुमचे ॲसेट्स प्रोटेक्टेड असतील, तुमचे ॲसेट्स जर का प्रॉपरली गार्डेड असतील, त्याच्यात जर का एरर्स नसतील, त्याच्यात जर का फ्रॉड नसेल, तर in that case that organization can be protected, that assets can be protected by the help of internal audit. Next, to prevent fraud and errors if they occur. Okay, fraud and errors शोधू शकतो. एक to protect the assets in the organization चे एक एक्झाम्पल सांगतो. डेप्रिसिएशन. जर का डेप्रिसिएशन आपण चुकीच्या अमाऊंट वर चार्ज करतोय आणि ते जर का राईट फ्रॉम द बिगिनिंग जर का कोणाच्या लक्षात नाही आलं, तर इन दॅट केस आपलं इंटरनल कंट्रोल नाहीये या ठिकाणी. म्हणजे ओके, आणि ते आपल्या ऍसेटवर परिणाम करणार. ऍसेटवर परिणाम झाला तर आपल्या बिझनेस व्हॅल्युएशन वर परिणाम होणार. राईट. सो इंटरनल कंट्रोलचा, इंटरनल ऑडिटचा ऑर्गनायझेशनच्या ऍसेटवर पण तेवढाच उपयोग. To prevent fraud, yes, done. To determine the extent of reliance on a system of accounting and financial reporting. म्हणजे आपण कितपत आपल्या अकाउंटिंग सिस्टीम वर भरोसा ठेवला पाहिजे. 5वा पॉइंट ते सांगतो की अकाउंट प्रोसेस वरती किती लक्ष द्यायचं. To conduct audit regularly and practically for the various activities and reports findings and recommendations to senior management. आता हे जे काही ऑडिट होतंय, हे जे काही मॅनेजमेंट होतंय, हे सगळं काही डिसिजन मेकर्स पर्यंत गेलं पाहिजे ना. डिसिजन मेकर्स पर्यंत नाही गेलं तर मग त्याच्यावरती ऍक्शन कसं होणार, त्यावरती रिवॉर्ड्स कसे असणार. सो किती रिलाय राहायचं या गोष्टींवर, this should be checked with internal controls or internal audit. ऑडिट पण रेग्युलर झालं पाहिजे. म्हणजे असं नाही की 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले अजून इंटरनल ऑडिट नाही, स्टॅच्युटरी ऑडिटचं काही माहित नाही. सो दिस शुड नॉट हॅपन. दॅट्स वाय टू कंडक्ट ऑडिट रेग्युलरली इंटरनल कंट्रोल्स, इंटरनल चेक्स असलेच पाहिजे. जसं की आपण फॉर एक्झाम्पल एक्झाम द्यायची असेल तर आपण आपल्या सिनियर्सला कन्सल्ट करतो कि बाबा मेरे को बता एग्जाम में क्या क्या होगा, एग्जाम में कैसे टाइप का होगा. सो सेम थिंग हियर ऑल्सो. इंटरनल ऑडिट ये बताता है कि स्टैट्यूटरी ऑडिट कैसा होगा, स्टैट्यूटरी ऑडिट में क्या क्या फाइंडिंग्स होंगे. ओके, तेच म्हणजे हे कोणाला सांगतो तर मॅनेजमेंटला सांगतो, मग मॅनेजमेंट त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. नेक्स्ट इज to determine the extent of compliance of the project requirements of government social development. Same thing, compliances
कुठले कुठले करायचे, गव्हर्नमेंटचे, सोशलचे, कुठले कुठले कंप्लायन्सेस करायचे हे आपल्याला इंटरनल ऑडिट वरनं समजतं. टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन जनरल. ओके. To cooperate with the external auditor to identify areas of external audit. Last, to participate in programs to reduce cost and establish programs for them. आता शेवटचा पॉइंट की इंटरनल ऑडिट मधला आणि स्टॅच्युटरी ऑडिट मधला काय फरक. येस, एनीवन. इंटरनल ऑडिट आणि स्टॅच्युटरी ऑडिटचं डिफरन्स. आतापर्यंत इंटरनल ऑडिट एवढं समजवलंय, स्टॅच्युटरी ऑडिट तुम्ही बघताय. कोणी सांगू शकेल का मेन डिफरन्स काय? येस, एनीवन. प्रायमरी बेसिक डिफरन्स की इंटरनल मध्ये आणि एक्सटर्नल मध्ये किंवा स्टॅच्युटरी मध्ये बेसिक डिफरन्स काय? नाही, सिंपल. इंटरनल ऑडिट हे मॅनेजमेंटसाठी असतं, फक्त आणि फक्त मॅनेजमेंटसाठी. इंटरनली ऑर्गनायझेशन बरोबर चालली का नाही त्याच्यासाठी असतं. आणि स्टॅच्युटरी ऑडिट हे सर्व स्टेक होल्डर्ससाठी असतं. स्टॅच्युटरी ऑडिट काय फक्त मॅनेजमेंटसाठी किंवा जे चालवत आहेत संस्था त्यांच्यासाठी नसतं. इट इज फॉर एव्हरीबडी. जसं की आज तुम्ही रिलायन्सचं ऑडिट बघितलं किंवा रिलायन्सचे फायनान्शियल रिपोर्ट्स बघितले, त्यांचा ऑडिटर्स रिपोर्ट वाचला. रिलायन्सचा ऑडिटर्स रिपोर्ट पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहे, स्टॅच्युटरी ऑडिटर्स रिपोर्ट, जेणेकरून पब्लिकली ऍक्सेप्टेड कंपनी बनताय. तुम्ही पब्लिक मध्ये जाऊन तुमचे फायनान्शियल्स डिस्क्लोज करताय, तुमच्या पॉलिसीज डिस्क्लोज करताय. सो स्टॅच्युटरी ऑडिट आणि इंटरनल ऑडिट मधले हे बेसिक फरक आहेत की जसं इंटरनल ऑडिटर इज प्रिपेअर्ड is किंवा internal auditor is being appointed by board of management, whereas statutory auditor is appointed according to the statute, according to the law. तुमचा जर टर्नओव्हर आहे, जर तुम्ही ह्याला अपॉइंट करू शकता असं तसं, दिस बिकम्स लीगल. इंटरनल ऑडिटर तर इंटरनल मॅनेजमेंटचा एम्प्लॉई असतो किंवा मॅनेजमेंटसाठी काम करणारा तो व्यक्ती असतो. Internal auditor checks the accounts to ensure whether the accounting system is perfect. On the other hand, statutory auditor has to satisfy himself that final account show a true and fair view of the affairs of the business. So internal auditor जो आहे तो हे चेक करतो की जे काही फॅक्ट्स आहेत, जे काही तुमची सिस्टीम आहे ती योग्य पिक्चर दाखवती की नाही दाखवती. आणि स्टॅच्युटरी ऑडिटर हे फाइंड आउट करतो की जे काही पिक्चर दाखवलेले आहेत, जे काही पिक्चर इन द सेन्स जे काही फायनान्शियल्स आपल्याला दाखवलेले आहेत ते ट्रू आणि फेअर आहेत की नाही. त्याचं काम एवढं आहे की जजमेंट देणं. ओके, आता ही गोष्ट वेगळी की स्टॅच्युटरी ऑडिटरचं जजमेंट हे बिझनेसच्या किंवा ऑर्गनायझेशनच्या मनावर असतं. ठीक आहे. थर्ड वन, इंटरनल ऑडिटर इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल टू द बोर्ड ऑफ मॅनेजमेंट. ओके, सो त्याच्यावरती इंडिपेंडन्स नाहीये, इंडिपेंडेंट व्यक्ती नाही, तो मॅनेजमेंटला आन्सरेबल आहे. स्टॅच्युटरी ऑडिटर मॅनेजमेंटला आन्सरेबल नाही. स्टॅच्युटरी ऑडिटर मॅनेजमेंट कडनं आन्सर्स मागतो. मला सांगा की हे का असं, मला सांगा हे तसं का. तिथं जाऊन तुम्ही जर का म्हणजे तिथं जाऊन एका ऑर्गनायझेशनचं एका इन्स्टिट्यूशनचं काम आहे की माझं स्टॅच्युटरी ऑडिट क्लिअर झालं पाहिजे, माझे फायनान्शियल्स जे आहेत ते ट्रू अँड फेअर दिसले पाहिजे. क्लिअर. आणि लास्ट वन इज the main objective of statutory audit is to form an opinion on the financial statements, whereas internal audit so main objective काय, to prevent fraud and errors. Okay, so main objective of statutory is to form an opinion on financial statement,
आणि इंटरनल ऑडिटचं मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू prevent any kind of mishappenings, prevent any kind of frauds or errors in case of the institution or the organization. क्लिअर सगळ्यांना इंटरनल आणि एक्सटर्नल ऑडिट किंवा स्टॅच्युटरी ऑडिट मधला फरक? येस, एनीवन एनी डाऊट? कोणाला काही डाऊट आहे का? हा स्वप्नीलजी. No one? Nobody has a doubt? Fine, fine, very good. ठीक. तुमचं नेक्स्ट सेशन जे आहे ते 8 मिनिटात चालू होईल. एक्झॅक्टली 4 ला. आपलं सेशन थोडं लवकर संपलंय.